पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। किनी तालुका हातकणंगले येथील श्री नंदकुमार माने यांच्या घरी गेली 20 वर्षापासूनची परंपरा जपत आहेत। प्रत्येक वर्षी गणपती समोर अनेक विविध देखावे केलेले आहेत। तसेच आधुनिक महिला पारंपरिक संसार हा देखावा केला आहे। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। पहा झाले पुरे एक वर्ष, तो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श। घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। मोदक लाडू संगतीला घेऊन भक्ती भावाने देवाला पाहू। गणरायाचं गुणगान गाऊ डोळे भरून देवाला पाहू। देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू। गाव हा सारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा। काशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। काशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला। जनकार्य न्यूजचे ह्या ठिकाणी आम्ही सरसे स्वागत करतो आणि मान्य परिवारामार्फत त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे। हा
माने परिवाराच्या मार्फत प्रतिवर्षाप्रमाणे हा देखावा आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात सादर करत असतो. गेली 15 ते 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या जुन्या व नव्या पिढीपासून एकत्रितरित्या येऊन हा देखावा वेगवेगळे सादर करत असतो. आपण जर पाहिलं असेल की आम्ही गेले 15 वर्षात आपण पूर्वी आम्ही वनराईच्या स्वरूपातील गौराई या ठिकाणी आम्ही केलेली होती. त्यानंतर रथामधील गौराई केलेली होती. त्यानंतर कोरोना काळामध्ये आम्ही जे महिला पोलीस आणि डॉक्टर यांनी जे योगदान दिलं होतं सफाई कामगार, हा देखावा आम्ही सादर केला होता आणि त्याचा आमचा महाराष्ट्रात 3रा नंबर आलेला होता. तर गावपाते संजय पाटील फाउंडेशनच्या घेण्यात आलेल्या देखामध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे देखाव चालू करत असतो. गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी जात्यावरच्या ओव्या मंडळा गौराई या ठिकाणी सादर केल्या होत्या. आणि चालू वर्षी आम्ही गणेशाची मूर्ती आहे ही पूर्ण शाडूपासून असून जे आपण जे पाठीमागे झाड दिसत आहे ते झाड कागदी लगद्यापासून बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे जी गौराई आहे ती आताची गौराई आहे ते मॉडर्न रूपला दाखवत असताना आम्ही आता जी गौराई आहे ही पारंपरिकरित्या पूर्वीची गौराई कशी होती, पूर्वीची लोक कशी राहत होती, त्यांचं संसार कशा प्रकारचा होता हा दाखवण्या या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी आपण आधुनिक महिला जर बघितली तर आता जुन्यापासून नवीपर्यंत कशी गौराई या ठिकाणी आलेली आहे. आता पूर्वीची गौराई चुला आणि मूल सांभाळत होती, पण आताची महिला ही गाडीमधून फिरत आहे, मोबाईल वापरत आहे. असा प्रकार हा वेगळा देखावा मी या ठिकाणी दाखवलेला आहे. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या त्याच्यात 750 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त आम्ही हा दिंडी सोहळा या ठिकाणी दाखवलेला आहे. हा दिंडी सोहळा ज्ञानेश्वर माऊलीचे 750 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल हा देखावा सादर केला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे देखावे आम्ही सादर करत असतो आणि अशा प्रकारे आपलं प्रेम आपल्या लोकांचं गावामधील लोकांचं प्रेम मिळतं आणि भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला वेगळा हुरूप येतो. त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांचे हार्दिक आभार आहोत. धन्यवाद. जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.